हालेलुया, 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 हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही दुसऱ्या पत्रामध्ये रोमकरास पत्र अध्याय 8 ओळी 14 मध्ये आम्ही वाचलो. वचन काय म्हणत आहे? कारण जितक्याला देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत. हालेलुया, हालेलुया. जितक्यांना आत्मा चालवत आहे ते कोणाचे पुत्र आहेत? देवाचे पुत्र आहेत. कोणता आत्मा? पवित्र आत्मा. जर पवित्र आत्मा जर आम्हाला चालवत असेल तर आम्ही कोणाचे पुत्र आहोत? देवा. आम्ही देवाचे पुत्र झालं पाहिजे. आणि जर दुष्ट आत्मा आम्हाला जर चालवत असेल तर आम्ही शैतानाचे लेकरे झालो, नाही का? मग आम्हाला कसं समजते आम्ही पवित्र आत्म्याने चालवलेले आहो की आम्ही दुष्ट आत्म्याने चालवलेले आहो? कसं समजते? कसं समजते? विचार करून पहा बरं. आम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालवले जात आहोत. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालवले जात असलेले लोक कसे असतात? प्रार्थनामय जीवन. त्याच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा त्यांना प्रेरणा देतो. आज प्रार्थना आहे, प्रार्थनाला चाल. आज रविवार आहे, रविवारची प्रार्थना कर. कोण म्हणते? पवित्र आत्मा सांगते. दुष्ट आत्मा काय सांगते? तिकडे पार्टी आहे. दुष्ट आत्मा काय सांगते? तिकडे पार्टी आहे, तिकडे लोक जमतात, तिकडे थोडीशी प्यायला भेटते. कोणाचं मार्गदर्शन होय? शैतानाचा. म्हणून स्पष्टपणे आम्ही कोणाचे लेकरे व्हावा? देवाचे लेकरे. देवाचे लेकरे व्हावं असं आहे तर विशेष करून या उपवास काळामध्ये आम्ही काटकसरीने आम्ही प्रयत्न करून आम्ही सक्रिय रूपाने आपण काय केलं पाहिजे? देवाची प्रार्थना केलं पाहिजे. देवाच्या प्रार्थनेमध्ये भाग घेतला पाहिजे. बायबल वाचलं पाहिजे. आमची प्रार्थना सुटली नाही पाहिजे. आमची रोसरीची प्रार्थना सुटली नाही पाहिजे. आमचे वचन वाचणं सुटलं नाही पाहिजे. तेव्हा आम्ही काय होऊ? देवाचे लेकर होऊ. दुष्ट आत्म्याचे लेकरे आम्हाला देवापासून दूर नेतात, आमच्या प्रार्थनेपासून दूर नेतात. दुष्ट आत्म्याचे प्रेरणाने चालणारे त्यांना काय दिसते? पैसा दिसते. पैशाने सर्व काय होते? आज नाही गेलो तर माझे नुकसान होते, आज नाही गेलो तर मी नष्ट होतो. कोण दाखवते? शैतान. शैतान दाखवते. शैतानाच्या पुत्राला काय? अरे अरे अरे, आज नाही गेलं तर माझं पूर्ण जाते. आज नाही गेलं तर शैतान एकदम त्याच दिवशी जास्त बळ लावून काय करते? तुम्हाला खिचण्याचा प्रयत्न करते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज शुभवर्तमानामध्ये मत्तयाचं शुभवर्तमान अध्याय 21 आम्ही ओवी 33 मध्ये वाचतो. काय वाचतो? द्राक्ष मळ्याचा दृष्टांत. एक उदाहरण आहे. दृष्टांत. दृष्टांत म्हणजे काय प्रिय बंधू आणि भगिनींनो? दृष्टांत म्हणजे एखादी गोष्ट समजावून सांगण्यासाठी सांगितलेली एक कथा. एखादी गोष्ट समजावून देण्यासाठी सांगितलेली कथा म्हणजे त्याला काय म्हणतात? दृष्टांत. दुसऱ्या सोप्या भाषेमध्ये आम्ही म्हणतो उदाहरण. उदाहरण दिलेलं आहे. तर उदाहरण कसं आहे याच्यामध्ये पहा की एका जमीनदाराने जेव्हा ज्याची शेती होती त्याने काय केला? एक मळा लावला. मळा म्हणजे आमच्याकडे माडी लोक आहेत, नाही का? माडी आता वाडी लावला. वांगे बेदरे. आता आमच्याकडे वांगे बेदरेच लावतात बाबा, नाही का? तिकडे द्राक्षरस लावतात म्हणते. तिकडे नाशिक कळ वगैरे काय काय लावते? द्राक्षरस लावते. तिकडे शेप लावते. मग तिकडे काय काय लावते? मग पुन्हा अंगूर लावते तिकडे. आणि पुन्हा काय म्हणते? त्या चांगले चांगले फळं लावते तिकडे. आंब्याच्या बगीचा वगैरे सर्व. आमच्याकडे काय? वांगेने बेदरे, नाही का? वांगेने बेदरे लावलं तर लावलं. जास्तीत जास्त टरबूज, बस तेवढंच, नाही का? अशा प्रकारे त्या माणसानं द्राक्षरसा मला लावला म्हणते. द्राक्षरस आणि मस्त लट 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 ते द्राक्षरसाचे ते घोसाच्या घोस म्हणजे अंगूर लागले. आणि मग ते लावल्यानंतर त्याने काय केलं? दुसऱ्याला देऊन टाकलं. आता मला दूर देशात जायचं आहे. लावताना लावला आणि नंतर आता दूर देशात जायचं आहे. मग एकाला देऊन टाकलं का बाबा तू सांभाळ कर, याचा सांभाळ कर. मग त्याचा काय मोबदला देईल तो, नाही का? त्याचा मोबदला देईल, पगार देईल किंवा अर्ध देईल किंवा काहीतरी देईल, ते देईल. आणि तसं सांगून तो गेला, दूर देशात गेला.
आणि दूर देशात गेल्यानंतर मग हे फळ पिकण्याची वेळ आली, तेव्हा मग त्या मालकानं कोणाला पाठवलं, आपल्या दासाला, का जा आणि फळ गोळा करून घेऊन ये किंवा त्याचा जो पैसा आहे, मिळकत आहे, घेऊन ये. याने माळ्यानं काय केलं, त्याला धरून पार मारपीट करून पार वापस पाठवून दिलं. तू कायचा येतो मागायला आलास रे, तू मी मेहनत करून तू मागायला आलास, त्याला मारपीट करून पाठवून दिला. पुन्हा दुसऱ्याला पाठवलं जाणं, कारण जा तू तरी जाऊन तुला तरी देईल. त्याला धरून गोट्यानं ठेचून पार बाहेर काढलं त्याला. नंतर पुन्हा त्याला पाठवलं, त्याला सुद्धा मार मोदाड करून त्याला पार पाठवून दिलं. आता मग ह्या मालकानं काय केलं, अरे हा माळी हा आता काही माझा म्हणजे पिकाचा भाग मला देत नाही. मग यानं काय केलं, आपल्या पुत्राला पाठवलं. पुत्राला पाठवलं म्हणजे पुत्र कोण, वारिस नाही का. कमीत कमी माझ्या पुत्राला पाहिल्यानंतर ते काय म्हणतील, अरे हा मालकाचा पोरगो आहे, याला मानाचा नाही, याला मान देतील. अशा प्रकारे विचार करून मालकानं आपल्या पुत्राला पाठवलं. यांनी काय विचार केला, अरे हा तर वारीस आहे, हेच तो आहे आता सर्व नष्ट व्हायची, याला जर मारून टाकलं म्हणजे झालं बा, हे जरा आमचंच, तो काय मालक येत नाही आणि मला वतन याचं काही राहत नाही, याचा हिस्सेदार कोणी राहत नाही, मग आपलंच त्याला धरून मारून टाक. त्याला काय केलं, मारूनच टाकले. पहिल्याला काय केलं, कोणाला मार देऊन पाठवले, कोणाला गोट्यानं मारले, कोणाला असं ढकलडुकल करून पाठवले, पण याला काय केलं, याला मारूनच टाकलं. मग मालक येईल तेव्हा मग काय करील बरं यांचा, जेव्हा मालक येईल तेव्हा काय करील, हे याच्याकडून हे हिरावून घेईल नाही का. जेवढं काही अधिकार दिलेला आहे ते सर्व मालक आल्यानंतर काय करील, हिरावून घेईल, काहीच यांच्या भागात येणार नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही या जगामध्ये असंच पाहतो नाही का, जगामध्ये असं पाहतो ना. काय पाहतो, हे सर्व विश्व काय आहे, एक शेत आहे ना, एक शेत आहे, एक मळा आहे. कशाचा मळा आहे, हे मानव जातीचा मळा. कोण लावला, देवाने लावला. आणि जेव्हा पाप सुरू झालं तेव्हा देवानी आपल्या संदेष्टाला पाठवलं, वेगवेगळ्या संदेष्टाला पाठवलं, त्याची कोणीही ऐकले नाही, यशया संदेश झाला, इर्मिया संदेश झाला, असे वेगवेगळे संदेश ते येऊन मार्गदर्शन करून गेले. मानवानं कोणाचंच ऐकलं नाही. शेवटी मग देवाने काय केलं, आपल्या पुत्राला पाठवलं, प्रभू येशूला पाठवलं. आणि प्रभू येशूला पाठवून कशासाठी, की कमीत कमी हे लोक माझ्या पुत्राला ऐकून माझा पुत्र होय समजून त्याला मान देतील, है ना. परंतु मग या जगानं काय केलं, येशूला ठारच मारून टाकलं. त्याला वाटलं अरे हा सत्य सांगत आहे आणि बरोबर आहे, सत्यता आहे, परंतु याची ऐकलं तर काय होते, आमचं हे सर्व जाते, आमच्या हातामध्ये जे आलेलं आहे ते सर्व जाते. हे सर्व लोक जे अन्यायानं कमवणे सुरू केले होते त्यांना काय वाटलं, आम्ही जर सत्य स्वीकारलं तर आमचं हे दुकान आम्हाला बंद करावं लागते, आम्ही जे चालू केलेलं आहे ते सर्व बंद करावं लागते. जे अन्यायानं आम्ही झालेत आहोत ते अन्यायानं आम्ही कमवू शकत नाही. म्हणून मग काय केलं, येशूला पकडून ठार मारले. आणि मग वचन काय सांगत आहे, मग पिता परमेश्वर मग काय करेल, ते वतन आमच्यातून काढून घेईल. परंतु पिता परमेश्वर काय आहे, त्या मालकासारखा नाही आहे. त्या मालकासारखा, कोणत्या मालकासारखा, जो मालक येऊन ते काढून घेईल नाही. पिता परमेश्वर कसा आहे, प्रेमाळू आहे. तो आमच्यातून वतन काढून घेणार नाही, आम्हाला पश्चाताप करासाठी मार्गदर्शन करील. आणि जर आम्ही पश्चाताप केला नाही तर आम्हाला या जगातून काढून टाकणार. कुठं टाकणार, पश्चाताप नाही केला तर कुठं टाकणार, नरकाग्नीत टाकणार, गड्ड्यामध्ये टाकणार. जे काही आमच्या हातामध्ये आहे ते सर्व आम्हाला काहीच उपभोगायला भेटणार नाही. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही काय करावं, आम्ही देवाच्या लेकराला मारून टाकणारे ते कोण, शैतानाचे लेकरा. कोण मारून टाकलं ते देवाच्या लेकराला, शैतानाचे लेकरा.
देवाच्या लेकराला शैतानाचे लेकर मारून टाक. देवाचं लेकरू सुद्धा त्याला मारून टाकू शकत असता, परंतु मारून टाकणे हे वाईट आहे म्हणून देवाचं लेकरू तसं करणार नाही. परंतु शैतानाच्या लेकराला वाईट काय आहे ते माहित नाही, ते फक्त वाईटच करत आहेत, वाईटच करत आहे. म्हणून आम्ही कसं करा, आम्ही कसं जीवन जगावं? आम्ही शैतानाचं लेकरू बनून नाही, आम्ही कोणाचं लेकरू बनून जीवन जगावं? देवाचं लेकरू. आम्ही देवाचं लेकरू बनून जीवन जगावं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही उपवास काळामध्ये आहोत. एक देवाचं लेकरू बनण्याचं एक साधना करण्याची वेळ आहे, एक आचरण करण्याची वेळ आहे की देवाचं लेकरू मी कसं बनवू, मी देवाचं लेकरू बनून मी कसं जीवन जगू. देवाचं लेकरू बनण्यासाठी काय करायला पाहिजे? देवाच्या इच्छेनुसार जीवन जगलं पाहिजे, तेव्हा आम्ही देवाचं लेकरू बनणार. मी सांगितल्याप्रमाणे आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाललं पाहिजे. आम्ही जेव्हा आत्म्याच्या प्रेरणेने चालू, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालू, तेव्हा आम्ही काय बनू? देवाचं लेकरू बनू. आम्ही दुष्ट आत्म्याच्या प्रेरणेने चालू तर आम्ही काय होऊ? शैतानाचे लेकरे बनणार. जे वाईटामध्ये आहे, देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये आहे, ते कोणाचे लेकरे आहेत? शैतानाचे लेकरे आहेत. मग आमच्यामध्ये आपण पाहू, आमच्यामध्ये कोणकोणते गुण आहेत जे आमच्यामधले गुण आम्हाला काय बनवतात? काय बनवतात? माझ्यामधले गुण काय बनवतात? देवाचं लेकरू बनवते का शैतानाचं लेकरू बनवते? कोणते गुण आहेत माझ्यामध्ये? मी प्रार्थना करतो, देवाचं लेकरू. मी विश्वास करतो, देवाच्या इच्छेनुसार चालतो, देवाचं लेकरू. मी वाईट काम करत नाही, देवाचं लेकरू. मी चोरी करत नाही, देवाचं लेकरू. मी दारू पित नाही, मी उपवास काळामध्ये पवित्रपणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, देवाचं लेकरू. उपवास काळाला मान देतो, मी पूजेला मान देतो, देवाचं लेकरू. मी पूजेमध्ये येत नाही, मी दारूच्या अड्ड्यामध्ये जातो, मी पार्टीमध्ये वेळ घालवतो, शैतानाचा. मी माझ्या इच्छेनुसार जातो, शैतानाचा. मी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी जीवन जगतो, शैतानाच्या लेकरी. माझी आशा, माझी आकांक्षा, माझी वासना, माझे लोभ, शैतानाचे लेकरू. पैशाच्या मागे धावणारा, लबाडी करणारा, 2 नंबरचे काम करणारा, दुसऱ्याला फसवणारा कोणाचं लेकरू आहे? शैतानाचं लेकरू आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला एक सुंदर देवाचं वचन सांगत आहे की तुम्ही शैतानाचे लेकर नाही तर देवाचं लेकरू बना. आणि देवाचं लेकरू बनून देवाचा अधिकार पूर्ण तुम्हाला मिळणार, देवाचं वतन तुम्हाला मिळणार, देश स्वर्गराज्याचे तुम्ही सदस्य बनणार आणि तुम्हाला स्वर्गराज्यामध्ये आम्हाला प्रवेश मिळणार. फुलटन जेसिन एक मोठा बिशप होता. तो काय म्हणाला? तो म्हणाला, तुम्ही जेव्हा स्वर्गामध्ये प्रवेश कराल तेव्हा सर्व लोक तुम्हाला नमन करावं. कोण? स्वर्गातले लोक ना, स्वर्गातले लोक नमन करावं. आणि मग हा विचार, अरे तू मला कशाला नमन करतोस? ते म्हणतील, तुमच्या प्रार्थनेमुळे माझा आत्मा वाचला. कोण म्हणेल? जो माझ्या पहिलं जेव्हा स्वर्गामध्ये जेवण आहेत ना, ते म्हणतील, काय म्हणतील? तुमच्या प्रार्थनामुळे माझा आत्मा वाचला, मी नरकातून मी स्वर्गात गेलो. म्हणजे आमच्या प्रार्थनेमुळे काय झालं पाहिजे? इतरांचे आत्मे वाचले पाहिजे. जे लोक वाईटामध्ये आहेत त्यांचे आत्मा वाचला पाहिजे, तो नरकात नाही गेला पाहिजे. जो दुष्टाईमध्ये आहे त्यांचा आत्मा वाचला पाहिजे. जो दारूच्या संगतीमध्ये आहे त्याचा आत्मा कोणाद्वारे वाचला पाहिजे? माझ्या प्रार्थनेद्वारे. माझ्या प्रार्थनेद्वारे आम्ही स्वार्थी नाही बनावं. आम्ही दुसऱ्याचा जीव, मी वाचावं, दुसऱ्याचा जीव वाचवावं. मी वाचावं, दुसऱ्याचा जीव वाचवावं. एकदा त्या वसई भागामध्ये मी गेलो. एक व्यक्ती 10 किलोमीटरवरून पैसा बलिदानासाठी आला, 10 किलोमीटरवरून पूजा करासाठी आला. आणि इथं पोहोचल्याबरोबर त्याच्या एका मित्राचा फोन आला त्याला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थोडं जागृत राहा, जागृत राहा, जागृत. येशूने काय म्हटलं? जागृत राहून प्रार्थना करा. कशासाठी? तुम्ही परीक्षेत पडू नये. आम्हाला वचन जे मिळते ना फार महत्वाचं आहे. जेव्हा झोप लागते ना आम्हाला, तेव्हा काय करते शैतान? काय करते? आम्हाला ऐकू देत नाही. शैतानाचं काम आहे ते. जेव्हा आम्हाला झोप लागते तेव्हा आपण काय करावं? समजून जावं का मला कोण बोलवत आहे? शैतान. मग उठून उभं व्हावं किंवा काहीतरी करावं आणि त्या झोपेला मारून टाकावं. कारण
झोपेद्वारे आम्हाला शैतान ऐकू देत नाही. हालेलुया. आमच्या चर्चमध्ये कोणताही व्यक्ती आळशी नाही सावा आमच्या चर्चमध्ये. बरोबर आहे का नाही? मान्य आहे का तुम्हाला? मान्य आहे ना? आमचा फादरच ऍक्टिव्ह आहे ना? आहे ना? आहे का? तुम्हाला वाटते का फादर झोपत राहते? नाही ना. हा, फादर झोपत नाही तर मी कसं झोपत राहावा असा आपण विचार केला पाहिजे. बरोबर आहे का नाही? आमचं चर्च कसं असावं? सजीव, सक्रिय, तेज, देवाच्या प्रेरणेने चालणारं असावं. हालेलुया. 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 तर मी एक उदाहरण सांगत होतो, उत्तम उदाहरण सांगत होतो. एक व्यक्ती चर्चला आला, 10 किलोमीटर वरून गाडी घेऊन आला. त्यांनी फक्त 10 किलोमीटरच पेट्रोल टाकलं. त्यांनी त्याला तेवढंच पेट्रोलची गरज होती आणि कदाचित पैसे कोणीतरी दिले असेल किंवा कोणतरी पाठवलं असेल. त्यांनी 10 किलोमीटर जाणे येण्यासाठी पेट्रोल टाकलं नाही. आणि त्यांच्याजवळ किती 50 रुपये कायच्यासाठी होते? अर्पणासाठी होते. 50 रुपये कशासाठी होते त्याच्याजवळ? अर्पणासाठी होते. आणि तो चर्चमध्ये पोहोचला आणि त्याच्या एका मित्राचा फोन आला. अरे म्हणे मला गाडी नाही भेटली, मला गाडी नाही भेटली, आता आज माझी पूजा जाते, आता मी कसं करू? आता हा काय म्हणताय? आता जर मी त्याला आणण्यासाठी गेलो, याच्याकडे पेट्रोल किती होतं? फक्त याच्या घरून इथपर्यंत यासाठी तेवढंच. आता मग कसं करावं? मग याने विचार केला, ठीक आहे, मी जे अर्पण करायचं जे आहे, अर्पण कोणतंही अर्पण असो नाही का, मी पेटीमध्ये टाकण्यापेक्षा मी काय करीन, त्याचं पेट्रोल भरील आणि त्याला आणील, म्हणजे मला आशीर्वाद डबल भेटेल. कारण त्याला पूजा बलिदान भेटण्यासाठी मी मदत करत आहोत. एखाद्याला पूजा बलिदान भेटण्यासाठी मदत करणे फार मोठी गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट आहे. त्याला पूजा बलिदान भेटत आहे माझ्या श्रमाद्वारे. माझ्या एखादी वेळेस मी समजा अर्पण नाही टाकलं तरी, परंतु मी त्या व्यक्तीला जसं मी पूजा बलिदान आणण्यासाठी मी प्रयत्न केला तर देव मला जास्त आशीर्वाद देईल. पेटीत टाकण्यापेक्षा देव मला जास्त आशीर्वाद देईल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारे आमचा विश्वास असावा. मी प्रार्थना करावं आणि माझ्यासोबत दुसऱ्याला प्रार्थना करायची संधी द्यावं, त्याला आणावं थोडंसं. आम्ही सांगतो लोकांना, ज्याच्या त्यानं जमते त्याने लोक आणा. हे ताबोरमध्ये जे आराधना सुरू झाली ना, हे शिबिर सुरू झाली ना, तेव्हा एकेका चर्चमधून लोक काय करायचे, आमच्या चर्चमधून या दिवशी एक गाडी जाणार, एक जण पुढाकार घेऊन त्याला सर्वांना गाडी करून घेऊन जाणे. कशासाठी? की ह्या सर्व लोकांना शिबिर भेटावं म्हणून. म्हणजे त्याच्यामध्ये मोठा आशीर्वाद आहे. आम्ही जेव्हा दुसऱ्यासाठी देवाचा आशीर्वादाची सुविधा करून देतो तर त्याच्यामध्ये मोठा आशीर्वाद आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारे जीवन जगणारे, अशा प्रकारे विश्वास करणारे कोणाचे लेकरे आहे? देवाचे लेकरे आहे. आम्ही देवाचं लेकरं बनून जीवन जगावं. आणि मी जेव्हा देवाचं लेकरू बनून जीवन जगतो तर माझ्यासोबत सर्वांना देवाचं लेकरू बनवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. हा उपवास काळ आम्हाला अशा प्रकारे शिकवते. दान धर्म करायला, मदत करायला, सहायता करायला, दुसऱ्याच्या मदतीला धावून जायला आणि त्यांना सुद्धा देवाचा अनुभव करून देण्यासाठी आम्हाला हा उपवास काळ शिकवते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही उपवास काळाच्या अर्ध्या भागामध्ये पोहोचलेलो आहोत. आम्ही विश्वास करूया, विश्वासानं प्रार्थना करूया आणि पुन्हा जास्त आपल्या स्वतःला पवित्र करण्यासाठी प्रयत्न करूया आणि पवित्रतेचं जीवन जगण्यासाठी प्रयत्न करूया. हालेलुया. 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 हालेलुया.